वृषभ राशी, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नशीब थांबलं आहे तर थांबा, कारण आता गमावलेलं भाग्य 10 पट परत येण्याचे संकेत सुरू झाले आहेत आणि बंद झालेले दरवाजे एक एक करून उघडायला लागतील. तर मंडळी, तुमचं स्वागत आहे आजच्या खास ज्योतिष व्हिडिओमध्ये. आज आपण बोलणार आहोत वृषभ राशीबद्दल आणि हा काळ का खूप महत्त्वाचा ठरू शकतो याबद्दल. मंडळी, काही वेळा आयुष्यात असं वाटतं की आपण खूप मेहनत करतो पण यश मिळत नाही, संधी हातातून निसटत जाते आणि आपले बंद दरवाजे उघडतच नाहीत. पण आजचा काळ काही वेगळा संकेत देतो आहे. गमावलेलं भाग्य परत येण्याची सुरुवात आणि तेही हळूहळू नाही तर क्रमाने मोठ्या बदलास. मंडळी, सध्या वृषभ राशीच्या जीवनात जो काळ चालू आहे तो थोडासा संघर्षाचा आणि संयम तपासणारा आहे. तुम्ही खूप मेहनत करत आहात का, पण अनपेक्षित परिणाम लगेच मिळत नाही असं जाणवत असेल तर काही गोष्टी सतत पुढे ढकलल्या जात आहेत, तर काही ठिकाणी अडथळे अचानक समोर येत आहेत. सध्याची परिस्थिती कशी आहे? कामात उशीर आणि अडथळे, अपेक्षित यश मिळण्यात विलंबन, आर्थिक बाबत थोडा ताण, लोकांकडून अनपेक्षित सहकार्य मिळू शकते. पण मंडळी, हा काळ थांबवणारा नाही तर तयार करणारा आहे. महत्त्वाची गोष्ट, ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादी रास कठीण काळातून जाते तेव्हा ती पुढील मोठ्या यशासाठी मजबूत होत असते. म्हणजेच हा काळ तुमचं नशीब थांबवणार नाही तर पुढच्या मोठ्या बदलासाठी तयार करत आहे. आणि म्हणूनच पुढचा अध्याय अजून जास्त महत्त्वाचा आहे, कारण तिथेच भाग्य बदलण्याची सुरुवात दिसायला लागते. मंडळी, आता परिस्थिती हळूहळू बदलत जाणवायला सुरू होते. जिथे आधी अडथळे येत होते तिथे आता मार्ग मोकळा होऊ लागतो. वृषभ राशीसाठी हे सिग्नल टप्पा आहे, म्हणजे भाग्य पूर्णपणे बदलण्यापूर्वी छोटे पण स्पष्ट संकेत. अडकलेली कामं पुढे सरकू लागतील. जे काम खूप दिवसापासून थांबले होते ते अचानक वेग घेऊ लागतील. कागदपत्र, मजुरी किंवा पेंडिंग व्यवहार मार्गी लागतील. जुने संपर्क पुन्हा सक्रिय होतील. ज्या लोकांशी संपर्क तुटला होता ते पुन्हा तुमच्याशी बोलायला सुरुवात करतील. हे नवीन संधीच कारण ठरू शकतं. आर्थिक हालचाल वाढेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते. नवीन इन्व्हेस्टमेंट सुद्धा दिसू लागते. गेल्या काही दिवसात ताण कमी होऊन तुम्हाला पुन्हा पॉझिटिव्ह वाटायला लागेल. हे सर्व संकेत सांगतात की भाग्य जागं होतं आणि बदल आता दूर नाही. मंडळी, आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो, 10 पट वसुली म्हणजे नेमकं काय? इथे हे लक्षात घ्या की हे फक्त पैशापुरतं मर्यादित नाही, याचा अर्थ खूप खोल आहे. वसुली म्हणजे 10 पट जे काही तुम्ही गमावलेलं आहे ते पुन्हा मिळणं त्या अपेक्षापेक्षा स्वरूपात आहे. जे यश थांबलं होतं ते पुन्हा वेगाने मिळणं, जी संधी निसटली होती ती पुन्हा येणं, जी पैसे अडकले होते ते परत येणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास परत मिळणं. हा बदल कसा होतो? हा बदल अचानक नाही पण मल्टिप्लाय होतो. म्हणजे जे नुकसान झालं होतं त्याची भरपाई हळूहळू मोठ्या स्वरूपात होते. उदाहरणार्थ, एक संधी गेली असेल तर 2-3 नवीन संधी येतात. एक मार्ग बंद झाला असेल तर 2 नवीन मार्ग उघडतात. एक यश थांबलं असेल तर पुढे मोठं यश मिळतं. महत्त्वाची गोष्ट, वृषभ राशीसाठी हा काळ रिकव्हरीचा आहे. म्हणजेच फक्त परत मिळणं नाही तर त्यापेक्षा जास्त प्रगती होणं, आणि म्हणूनच याला 10 पट वसुली असं म्हटलं जातं. आता पुढच्या अध्यायात आपण पाहणार आहोत की हा बदल क्रमाने कसा घडतो. मंडळी, हा बदल एकदम अचानक होत नाही तर तो हळूहळू टप्प्याटप्प्या घडतो. म्हणूनच याला क्रमाने बदल असं म्हटलं जातं. वृषभ राशीसाठी हा काळ 3 मुख्य टप्प्यामध्ये दिसू शकतो. अडथळे कमी होणे. सुरुवातीला जे अडथळे सतत येत होते ते हळूहळू कमी होतात. कामातली गती वाढायला लागते आणि थांबलेली काम पुढे सरकतात. यानंतर अचानक नवीन संधी दिसू लागतात. नोकरी, व्यवसाय किंवा आर्थिक क्षेत्रात नवीन मार्ग उघडतात. जुने दरवाजे बंद होत असेल तर नवीन दरवाजे उघडतात. आणि शेवटी जे काही मिळतं ते स्थिर आणि पैसा, प्रगती, यश हळूहळू कायमस्वरूपी दिसते. हा बदल एकच दिवस होत नाही, तो सततीने वाढणारा असतो.
म्हणजे प्रत्येक दिवस तुम्हाला थोडा थोडा सकारात्मक बदल जाणवतो. आणि म्हणूनच वृषभ राशीसाठी हा काळ स्टेप बाय स्टेपचा आहे. मंडळी, आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हे दरवाजे खूप दिवस बंद होते ते अचानक का उघडायला लागले? यामागं काही खास संकेतचं कारण आहे का? तर कधी कधी आपण तयार असतो पण वेळ योग्य नसतो. योग्य वेळेची सुरुवात. आता वृषभ राशीसाठी योग्य वेळ जवळ येत आहे. म्हणूनच अडथळे कमी होत आहेत. परिस्थिती बदल. जुनी परिस्थिती, जुने अडथळे आणि जुनी ऊर्जा हळूहळू बदलत आहे. ज्यामुळे जे मार्ग बंद होते ते आता पुन्हा सक्रिय होतात. नवीन संधीची एंट्री. जेव्हा जुने दरवाजे बंद होतात तेव्हा नवीन संधीसाठी जागा तयार होते आणि आता वृषभ राशीसाठी नवीन संधी प्रवेश करत आहे. तुमची तयारी पूर्ण होणे. कधी कधी आपणच त्या गोष्टीसाठी तयार नसतो, पण आता अनुभव, मेहनत आणि संयम यामुळे तुम्ही त्या संधीसाठी तयार झाला आहात. महत्त्वाची गोष्ट मंडळी, बंद दरवाजे कायम बंद राहत नाही. योग्य वेळ आली की ते आपोआप उघडतात. आता वृषभ राशीसाठी तो अपॉइंटमेंटचा काळ सुरू होत आहे. मंडळी, आता आपण पाहणार आहोत की बदल फक्त क्षेत्रात नाही तर आयुष्यातील जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या क्षेत्रात कसा दिसू लागतो. वृषभ राशीसाठी हा काळ खूप मोठा संकेत आहे. नोकरी किंवा करिअरच्या बाबतीत हळूहळू बदल जाणवू लागतात. थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकतात. नवीन जॉब ऑफर किंवा इंटरव्ह्यू कॉल येऊ शकतात. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाण्याची शक्यता वाढते. म्हणजेच करिअरमध्ये हळूहळू क्लिअर होतो. स्टॉक, पैसा, आर्थिक स्थिती. आर्थिक बाबत सकारात्मक हालचाल दिसू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता. नवीन इन्कम सुरू होणे. खर्च आणि उत्पन्न यामागे सुधारणा. सेव्हिंग वाढण्याची सुरुवात. म्हणजे पैसे मध्ये येऊ लागते. प्रेम आणि नाते संबंधामध्ये बदल दिसू शकतो. गैरसमज दूर होण्याची शक्यता. जुने संबंध पुन्हा मजबूत होण्याचे. काही लोकांसाठी नवीन नात्याची सुरुवात. भावनिक स्थिरता वाढते. म्हणजे नात्यामध्ये हेलिंग सुरू होते. महत्त्वाची गोष्ट मंडळी, हा बदल एक दिवशी होत नाही, पण हे सर्व क्षेत्रात हळूहळू दिसायला लागतो. आणि म्हणूनच वृषभ राशीसाठी हा काळ कम्प्लिटली लाईफ शिफ्टचा संकेत मानला जातो. मंडळी, आता जर हा काळ सकारात्मक बदलाचा संकेत देत असला तरी काही गोष्टींमध्ये सावध राहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक चांगल्या काळातही थोडी शिस्त आणि समज आवश्यक असते. घाईघाईत निर्णय घेऊ नका. नवीन संधी दिसल्या तरी लगेच मोठे निर्णय घेऊ नका. थोडं विचार करा. सर्व बाजू तपासा. पुढे जा. आर्थिक शिस्त ठेवा. पैसे येण्याची शक्यता वाढली तरी अनावश्यक खर्च टाळा. सावध गुंतवणूक करा आणि बचतीवर लक्ष ठेवा. प्रत्येक व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. नवीन लोक, नवीन संपर्क येतील, पण प्रत्येकावर अंधविश्वास ठेवू नका. वेळ घेऊनच विश्वास निर्माण होतो. मानसिक शांतता राखा. बदल होत असताना मन शांत, अस्थिर होऊ शकतं. म्हणून शांत राहणं आणि संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. महत्त्वाची गोष्ट मंडळी, नशीब साथ देत असेल तरी तुमची शिस्त यश टिकवते. म्हणून या काळात सावधगिरी, संधी दोन्ही संतुलित ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. वृषभ राशीसाठी आजचा हा पूर्ण प्रवास इथे येऊन संपत नाही, तर खऱ्या अर्थाने आता सुरू होतो. जिथे तुम्हाला वाटत होतं की सगळं थांबलं आहे, तसेच आता नवीन सुरुवात होण्याचे संकेत दिसत आहे. गमावलेले काही असो, वेळ, संधी किंवा यश, ते आता हळूहळू परत येण्याची प्रतिक्रिया सुरू होते. पण लक्षात ठेवा, हा बदल टिकवण्यासाठी तुमची मेहनत, संयम आणि योग्य निर्णय खूप महत्त्वाचे आहे. कारण नशिबाचे दरवाजे उघडतं, पण त्यातून पुढे जाणं तुमच्यावर असतं. तर वृषभ राशी, गमावलेलं भाग्य आता हळूहळू परत मिळण्याचे चिन्ह दिसत आहेत. थांबलेली कामे पूर्ण होतील, आर्थिक अडचणी कमी होतील आणि नशिबाची साथ वाढेल. बंद झालेले मार्ग पुन्हा उघडतील. जुन्या मेहनतीचे फळ आता 10 पट मिळण्याची शक्यता आहे. तर उपाय: रोज सकाळी ओम श्री महालक्ष्मी नमः 108 वेळा म्हणा.
शुक्रवारी गाईला गूळ आणि पोळी खाऊ घाला. पांढरे किंवा हलके गुलाबी कपडे जास्त वापरा. घरात सुगंधी अगरबत्ती लावा आणि लक्ष्मी मातेसमोर तुपाचा दिवा लावा. रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या भांड्यात पाणी ठेवून सकाळी तुळशीला अर्पण करा. पुढील काही दिवसात अचानक शुभ बातमी, पैसे किंवा नवीन संधी मिळू शकते. जी घडलेली वृषभ राशीसाठी ती कथा तर ऐका. एका गावात एक गरीब शेतकरी होता. तो खूप मेहनत करत होता, पण त्याला यश मिळत नव्हतं. लोक त्याची थट्टा करायचे. एक दिवस एक वृद्ध साधूने त्याला सांगितले, तुझं नशीब बंद नाही, फक्त वेळ थांबली आहे. साधूने त्याला रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करायला आणि ओम श्री महालक्ष्मी नमः जप करायला सांगितलं. शेतकरी श्रद्धेने उपाय करू लागला. काही दिवसांनी त्याच्या शेतात दुप्पट पीक आलं. जुने कर्ज फिटले आणि गावात त्याचा मान वाढला. कथेचा अर्थ, वृषभ राशीचे लोक मेहनती असतात. उशीर का होईना, पण त्यांना मोठं फळ नक्की मिळतं. सध्या तुमच्यासाठी बंद झालेले दरवाजे पुन्हा उघडण्याची वेळ जवळ येत आहे. वृषभ राशीचे लोक शांत, हट्टी, मेहनती आणि विश्वासू स्वभावाचे असतात. एखादं ठरलेलं काम पूर्ण केल्याशिवाय ते मागे हटत नाही. त्यांना पैसे, घर, सुख आणि स्थिर जीवन खूप महत्त्वाचं वाटतं. थांबलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन पैसे किंवा व्यवसायाची संधी मिळू शकते. घरात आनंदाची बातमी येईल. अचानक नशिबाची साथ मिळेल. सर्वात मोठी काळजी, रागात घेतलेले निर्णय नुकसान देऊ शकतात. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. पुढच्या काळात तुमच्या आयुष्यात मोठा बदल आणि भाग्यवृद्धी दिसू शकते. वृषभ राशीचं नशीब आता शांत बसणार नाही. बंद दरवाजे उघडतील, अडकलेले काम पूर्ण होतील आणि गमावलेले सुख पुन्हा परत येईल. ज्याची तुमची किंमत ओळखली नाही त्यांनाच आता तुमच्या यशाची हेवा वाटेल. देवाची कृपा आणि मेहनतीची ताकद मिळून आता तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडणार आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू अशा एकाच नवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.